एक महत्त्वाची बातमी समोर येते। मस्साजोगमध्ये टॉवर शेजारी पोलिसांचा आता बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मस्साजोगमधील आंदोलनापूर्वी हा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मस्साजोगमधील ग्रामस्थांनी आज टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस इथे आलेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, या ठिकाणी मस्साजोगमध्ये आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती? नक्कीच मोहिनी, मस्साजोग गावामध्ये तर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेलाच आहे। मात्र संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टावरवर चढून आत्महत्या करणार, उडी मारणार असल्याचा जो इशारा दिला होता, त्यानंतर मस्साजोग गावामधलं जे सर्वात मोठं टावर आहे त्या टावरला सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे उंच टावर आहे। साधारणपणे 200 फूट उंचीचं हे टावर आहे आणि याच टावरवरून उडी मारण्याचा इशारा जो आहे तो संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला होता। हा इशारा दिल्यानंतर तातडीने पोलिसांनी या ठिकाणी हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रात्रीपासूनच हा या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आलेला आहे। जवळपास 8 ते 10 पोलीस कर्मचारी या टावरच्या भोवती सगळीकडून थांबलेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या टावरवरती लक्ष ठेवण्यात येतंय। टावरच्या आतमध्ये कुणी जाणार नाही, कुणी टावरवर चढणार नाही, याची सुद्धा पूर्णपणे दक्षता घेतली जाते। रात्रीपासून हे सगळे जे काही पोलीस दलातील जवान आहेत ते याच ठिकाणी थांबून आहेत, त्यांनी या ठिकाणची सगळी खबरदारी जी आहे ते घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक दिवस उलटलेले आहेत। सुरुवातीला तलावामध्ये सुद्धा गावकरी उतरले होते, मात्र त्यांच्या बंधूंनी टावरवरून उडी मारण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी अलर्ट झालेलं आहे आणि सगळीकडे गावामध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर टावरच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अगदी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।